कैलासे वसतं शशाङ्ककलया स्फूर्जटामण्डलम् नासालोकनतत्परं त्रिनयनं विरासनाध्यासनं मुद्राटङ्ककुरङ्गवह्नि विलसद्बाहुप्रसन्नाननं कक्षाबद्धभुजङ्गकं मुनिवरं वन्दे महेशं परं वन्दे महेशं परम्। साम्ब जय नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव। सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की श्रीमज्जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय। संत शिरोमणि मन्मथ स्वामी महाराज की जय। महात्मा बसवेश्वर महाराज की जय। शिवयोगी सद्गुरु श्री वैजनाथ स्वामी महाराज की जय। श्री गणेशाय नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री सांब सदाशिवाय नमः। जो कृष्णद्वैपायनाचा जनिता त्रिकालज्ञानी प्रतिसृष्टी करता जो वशिष्ठाचा नातू तत्वता राक्षसत्र जेने केले। परवाच्या विषयामध्ये ही ओवी आज 5 दिवसापासून आपली चालू आहे। तर पराशराने राक्षसाचा यज्ञ कसा केला, आपला पिता शतकीर्ती त्याचा सूड घेण्यासाठी सर्व राक्षसांचा संहार केला, पण त्याच्यामध्ये लंकेतले विश्रव्याचे पुत्र रावण, कुंभकर्ण, बिभीषण यांचाही संहार करण्यासाठी त्यांनी मंत्र जपले आणि आकाशमार्गानं ते यज्ञाकडे आले। विश्रव्यानं आपला पिता पुलस्ती त्याला विनंती आणि प्रार्थना केली की माझ्या मुलांना वाचवा। मग त्यावेळेला पुलस्ती ऋषी पराशराच्या यज्ञामध्ये आले, त्यांची पूजापाठ वगैरे झाली आणि पराशराने त्यांना तुम्हाला काय पाहिजे ते मागा। त्यावेळेला त्यांनी सांगितलं मी मागितलेलो देतो म्हणून म्हणजे मी मागतो। मग त्यांनी हो म्हणून वचन दिलं पराशराने। तेव्हा त्यांनी सांगितलं तुमचा राक्षस यज्ञ बंद करा। तर त्यांनी सांगितलं लंकेतलेच तेवढे आता राक्षस राहिलेत, रावण, कुंभकर्ण, बिभीषण एवढे संहार झालं की मी यज्ञ समाप्त करेन। परंतु पुलस्तीच्या मागण्यानुसार सर्व ऋषींनी तसं सांगितलं पराशराला आणि पराशराने यज्ञ समाप्त केला। म्हणून त्या यज्ञातून रावण, कुंभकर्ण, बिभीषण हे राक्षस वाचले आणि त्यांच्यापासून पुढे राक्षसांची खूप उत्पत्ती झाली। असा पराशर ऋषीनं राक्षस यज्ञ केला, हे थोडक्यामध्ये आपण सांगितलं। आता पुढच्या ओवीमध्ये आजच्या शनिवारच्या श्रीधर स्वामी काय सांगतात ती ओवी पुढे घेऊन नंतर आपण सांगू। जेवी मनुष्ये वागती अपार तैसेची पूर्वी होते रजनीचर ते पितृ कैवारे समग्र जाळले सत्र करुणिया। आत्ताच्या काळामध्ये जसे मनुष्य प्राणी वागतात, एकमेकांचं सूड घेतात किंवा संसार विचरण करतात, तर तशाच प्रकारचं पूर्वीचे रजनीचर होते। रजनीचर म्हणजे राक्षस, रजनी म्हणजे रात्र, चर म्हणजे चालणारे, ते रात्रीच्या वेळेला बाहेर पडतात। राक्षस आपलं भक्ष्य असो, जंगलामध्ये असो, युद्धप्रसंग असो वगैरे,
म्हणून त्यांना रजनीचर शब्द वापरला आहे. तर रजनीचर म्हणजे राक्षस. तर आज जशी माणसं वागतात तशी पूर्वी राक्षस वागत होती. सोयीचा अर्थ त्याचा असा, पूर्वीच्या काळामध्ये राक्षस लोक जसं एकमेकांचं सूड घेत होते, दुष्ट प्रवृत्ती होती, दुसऱ्याला त्रास देत होते, धर्माचा उच्छेद करत होते, यज्ञ, याग, पूजा, पाठ, तपश्चर्या, ऋषी, ब्राह्मण यांना त्रास देत होते. त्या प्रकारचे लोक आजच्या कलियुगामध्ये वागायला लागलेत, हा सोयीचा अर्थ आहे. सांगताना शास्त्र उलटी ओवी सांगतं, पण जशाला तसा अर्थ जर ओवीप्रमाणे केला तर श्रोत्याला समजायला अवघड जातो. म्हणून त्याचा सुलट अर्थ करून सोयीचं करून सांगावं की सोपं पडते. पूर्वी जसे राक्षस होते तसे आजच्या काळातले लोकही वागायला लागलेत. म्हणजे याचा अर्थ काय होईल की पूर्वी राक्षस होते आणि आजच्या काळातही राक्षस आहेत, असा अर्थ झाला. कारण राक्षसासारखं वर्तन चालू आहे ना. म्हणून असणार, पूर्वी जशी सूड बुद्धी होती राक्षसांच्या मनामध्ये की ज्यांनी आपल्याला त्रास दिला त्यांना ते त्रास देत, सूड घेत, दुष्ट प्रवृत्तीनं वागत किंवा मारून टाकत. देव लोकावर सुद्धा त्यांनी कित्येक वेळेला युद्ध केलं. स्वर्गलोक, इंद्र राजा आणि 33 कोटी देव जर राक्षसांच्या थोडे जरी विरोधामध्ये गेले की राक्षस बलाढ्य, देवाकडून वरदान प्राप्त करून घेतलेलं, त्यांची सेनाही भरपूर, बळ आणि शक्ती वरदानाचं, आणि थोडं जरी देवाने त्यांच्या विरोधात बोलले की लगेच आपली सेना गोळा करायची, स्वर्गावर युद्ध करायचं आणि इंद्रासहित देवलोकाला जिंकून घ्यायचं आणि सगळ्या देवलोकाला स्वर्गातून पळवून लावायचं. आणि त्या ठिकाणावर मग स्वतः राक्षस राजा व्हायचा आणि सर्व प्रजा, मंत्री सगळे राक्षसच, आणि देवलोक रानोमाळ पळायचे. मग आता त्यांना त्या स्वर्गाच्या सिंहासनावरून हटविण्यासाठी काय करावं? मग आपल्या बृहस्पती गुरुकडे जात आणि गुरुचा सल्ला घेत, गुरु महाराज, राक्षसांनी आमचं राज्य घेतलं, आम्ही रानोमाळ पळायला लागलो, आमची सीटा गेल्या, सिंहासन गेलं, मंत्रिपद गेलं, सगळं. आता हे आम्हाला परत द्या. आता खायला नाही, प्यायला नाही, लोक यज्ञ याग करीना, पूजापाठ करीना, त्यानंतर काही दान धर्म करीना, पुण्यकर्म करीना, नामस्मरण करीना. मग आमचं बळ कमी होत चाललं. ज्यावेळेला भक्त लोक यज्ञ याग करतात आणि 33 कोटी देवांच्या, नवग्रहांच्या नावाने जेव्हा स्वाहाकार अग्नीमध्ये टाकतात आणि स्वाहाकारामध्ये त्यांना जे काही अन्न प्रदान केलं जातं तर त्यांच्यामुळं स्वर्गातल्या देवाला, ग्रहाला बळ आणि शक्ती प्राप्त होते. मग यज्ञयागच कोणी करीना, जप तप कोणी करीना, ध्यान धारणा कोणी करीना, तर देवलोकाला शक्ती येणार कुठली? आणि म्हणून त्याच्यामुळे ते क्षीण होत जातात. असं जसं पूर्वीच्या काळामध्येही होत होतं तसं अलीकडच्या काळामध्ये सुद्धा राक्षसासारखे लोक वागायला लागले, असं श्रीधर स्वामीनं आत्ताच्या ओळीमध्ये सांगितलं. जन्मेंजय सर्पसत्र केले, ते आस्तिके मध्येच राहाविले, पराशरासी पुलस्तीने प्रार्थिले, मग वाचले रावणादिका. जन्मेंजय सर्पसत्र केली, ते अस्तिके मध्येची राहाविली, पराशराशी पुलस्थिने प्रार्थिले, मग वाचले रावणादिक. ते याचा अर्थ एक दृष्टांत घेतलाय त्यांनी की पराशर ऋषीनं राक्षसांचा यज्ञ केला. कशा करता? आपल्या वडिलांचा सूड उगविण्यासाठी, आणि राक्षसांचा संहार केला. तर असं एकदा पुन्हा घडलं होतं. ते उदाहरण घेतलं त्यांनी. जन्मेंजय राजानं सर्पयज्ञ केला आणि त्याच्यामध्ये सर्व सर्पांना जाळून भस्म केलं, पण त्यांचाही यज्ञ अपूर्ण राहिला. त्याचा विषय खूप मोठा आहे. त्याचं कारण काय?
थोडं लक्षपूर्वक ऐकायला पाहिजे. आता जन्मेंजय राजा कोण होता? तर तो परीक्षिती राजाचा पुत्र. परीक्षिती राजा कोण होता? अभिमन्यूचा मुलगा. हा, अभिमन्यू आणि त्याची उत्तरा. पत्नी उत्तरा, उत्तरा. त्यांचा पुत्र परीक्षिती होता. आता अभिमन्यू कोण होता? तो अर्जुन आणि सुभद्रेचा पुत्र होता. अर्जुन कोण होता? पंडू राजा आणि कुंती यांना जे 5 मुलं झाले त्याच्यातला 3ऱ्या नंबरचा मुलगा अर्जुन. धर्म, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव. मग हे पांडव कोण होते? पंडूराजाचे पुत्र. पंडूराज कोण होता? पहा, विषय किती खोल 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 जातो. केवळ परिचय सांगण्यासाठी, आणि परिचय समजला तर त्यानं सर्पयज्ञ का केला त्याचं कारण कळेल आपल्याला. पण आता एवढा मोठा महाभारताचा विषय आपल्याला सांगणं शक्य नाही. परंतु वर जे ओवी सांगितली अगोदर, जो कृष्ण द्वैपायनाचा जनिता, या ओवीशी संबंधित दुसरी ओवी आहे. आणि म्हणून ह्या ओवीला त्या ओवीला जोड करून समजण्यासारखं सांगावं लागते. आता थोडक्यामध्ये सांगतो, मोठा विस्तार करत नाहीत. तर पूर्वी असणारा महाभीष राजा पृथ्वी तलावर खूप पुण्य केलं, यज्ञयाग केले, दान धर्म केला, प्रजेचं पालन पुत्राप्रमाणे केलं, आणि त्या पुण्याच्या योगे त्याला स्वर्गलोक प्राप्त झाला. मग स्वर्गामध्ये जाऊन अगदी आनंदानं सुखानं राहत होता. तर एक वेळेला काय झालं, स्वर्गलोकामध्ये ब्रह्मदेवाच्या सत्यलोकामध्ये 33 कोटी देवांची इंद्रासहित सभा भरली. सभा भरल्याच्या नंतर त्या धर्मसभेला 33 कोटी देव, राजे, त्यानंतर देवांगणा, ऋषी, मुनी, जपी, तपी, सिद्ध, साधक, योगी हे सर्व उपस्थित झाले. झाल्याच्या नंतर मग सुंदर प्रकारची सभा चालली होती. तर सभा चालता चालता सभारंगामध्ये आली, आणि आल्याच्या नंतर एक वाऱ्याची मोठी झुळूक आली. देवांगणामध्ये गंगा बसलेली होती. आता गंगेचा विषय माहिती आहे का? पुढे मागे जावं लागतं. आपला विषय पुढे चालायला पाहिजे, पण माहिती नसल्यामुळे विषय मागे 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 जातो. हे अवघड आहे. आता गंगा कोण होती? हिमालय राजा आणि त्यांची पत्नी मेनका राणी यांना असणार 2 मुली झाल्या. पहिली गंगा आणि दुसरी उमा. त्याच्यानंतर 100 पुत्र झाले हिमालयाला. त्याच्यात सर्वात मोठा मैनाक, पर्वतातला मैनाक पर्वत त्यांचा पुत्र. मग त्यावेळेला गंगा हिमालयामध्ये तपश्चर्येला परवानगी घेऊन गेली, आणि तिने तपश्चर्या करून खूप पुण्य प्राप्त करून घेतलं, शुद्ध आणि पवित्र झाली. मग त्यावेळेला 33 कोटी देव स्वर्गलोकामध्ये ब्रह्मदेवाकडे आले, आणि ब्रह्मदेवा पृथ्वी तलावर हिमालयाची कन्या गंगा हिने तपश्चर्या केली, त्याच्यामुळं ती पवित्र झालेली आहे. तर स्वर्गलोकामध्ये आपल्याला स्नान करण्यासाठी ती जर गंगा प्राप्त झाली तर देवलोकांचं फार भाग्य होईल. तर आपण प्रयत्न करून पहा स्वर्गलोकी आणण्यासाठी. ठीक आहे. मग ब्रह्मदेव तिथून हिमालयाकडे आले, आणि हिमालयाला विचारलं, सर्व देवलोकांची इच्छा आहे, तुझी कन्या असणारी गंगा ही आम्हाला स्वर्गलोकी न्यायची आहे, आम्हाला स्नान करण्यासाठी, कारण ती तपानं पवित्र झालेली आहे. ते म्हणाले, ठीक आहे,
पण गंगेची आज्ञा घ्या, ती जर यायला तयार असेल स्वर्गलोकी तर घेऊन जा. मग तिथून ब्रह्मदेव गंगाकडे आले आणि तिची विनंती केली, हे गंगा, तू तपश्चर्या करून शुद्ध आणि पवित्र झालीस, तर तुझ्या स्नानानं आम्ही स्वर्गलोकातले देवसुद्धा पवित्र होऊ इच्छितो. तर सर्व देवांची इच्छा आहे की तुला स्वर्गलोकी घेऊन जावं, तर तू स्वर्गलोकी येशील का? ती म्हणाली, ताता, तुम्ही ब्रह्मदेव सृष्टीचे करते आहात आणि सर्व देव जर माझी इच्छा करत असतील तर सर्वाला स्नान घालण्यासाठी, पवित्र करण्यासाठी येईन. माझं कर्तव्यच ते आहे गंगेचं. मग मी तयार आहे स्वर्गाला यायला. मग मला घेऊन चला. कसं नेणार? ती म्हणाली, ठीक आहे, तू काय कर, लहानसं जलरूप धारण कर आणि मी तुला स्वर्गलोकी घेऊन जाईल. बरं. मग गंगा लहान रूप जलरूपाने झाली आणि ते जल काय केलं, ब्रह्मदेवानी कमंडलूमध्ये भरलं आणि कमंडलू जल भरून आपल्या सत्यलोकाला, स्वर्गलोकाला गेले आणि सर्व इंद्रासहित 33 कोटी देवांना बोलाविलं की सर्वांच्या आज्ञेनुसार गंगाला आपण स्वर्गलोकी आणले. हां, ठीक आहे. मग आपण काय करू, सर्व देवलोक तिच्या पवित्र जलाने स्नान करू. परंतु सर्व अगोदर आपण स्नान करण्यापेक्षा जशी कोणतीही वस्तू आणल्यानंतर पहिल्यांदा देवाला अर्पण करतो आपण, तसं काय करू, या गंगेनं भगवान विष्णूचे चरण धुवू आपण आणि त्या चरणानं गंगा अधिक पवित्र होईल आणि आपण स्नान केल्याच्या नंतर आपल्याला पुण्य प्राप्त होईल. बरं, ठीक आहे. मग भगवान विष्णूला विनंती केली आणि तुमचे चरण आम्ही प्रथम या जलगंगेनं शुद्ध करू, धुवून घेऊ. ते म्हणले, ठीक. मग सिंहासनावर ते बसवलं भगवान विष्णूला आणि ब्रह्मदेवानी आणलेली जी गंगा कमंडलूतली ती पहिल्यांदा भगवान विष्णूच्या चरणावर ते टाकली आणि चरण प्रक्षालन केले, धुवून घेतले, शुद्ध झाली आणि मग भगवान विष्णूच्या चरणापासून ते तीर्थ म्हणून तयार झाली आणि मग त्यावेळेला भगवान विष्णूनं त्या गंगेला आपल्या चरणाच्या अंगठ्यामध्ये सामावून घेतली, अंगठ्यात सामावून घेतली. मग सर्व पूजापाठ वगैरे झाली. मग त्यावेळेला ब्रह्मदेव, इंद्र, चंद्र, सूर्य यांनी प्रार्थना केली, देवा, आपल्या चरणापासून गंगेचा ओघ आम्हाला प्राप्त करून द्या, आम्ही त्याच्यामध्ये सर्वजण स्नान करू. बरं. मग भगवान विष्णूनं गंगेला आज्ञा केली की तू माझ्या चरणापासून प्रगट हो आणि 33 कोटी देवांना तुझ्या जलाने पवित्र कर स्नान घालून. ठीक. मग ती गंगा भगवान विष्णूच्या चरणापासून निघाली आणि मग सर्व लोकांमध्ये, सर्व देवलोकांना तिने स्नान घातलं. म्हणून पृथ्वी तलावरची हिमालयाची कन्या गंगा ही स्वर्गलोकी गेली आणि स्वर्गलोकामध्ये जलरूपाने राहत होती आणि स्त्री रूपामध्ये राहत होती. तिला दोन्ही रूप धारण करता येतात. नंतर पुढे पृथ्वी तलावर आली, ते कारण पुन्हा आता वेगळं. पृथ्वी तलावरून स्वर्गलोकी गेली आणि स्वर्गलोकावरून पुन्हा पृथ्वी तलावर आली. तो विषय पुढे मोठा, जेव्हा मध्ये दृष्टांत येईल त्यावेळेला तो विषय आपण सांगू. मग ती गंगा तिथं देवांगणामध्ये बसलेली होती. परिचय कळाला गंगेचा. आणि मग सर्व देव, ऋषी, मुनी, योगी, जपी, तपी आणि महाबीश राजा सुद्धा बसले होते. मग बसल्याच्या नंतर मोठा वाऱ्या जे आला एकाएकी, तर त्या वाऱ्याच्या योगानं गंगेच्या डोक्यावरचा पांढरा शुभ्र साडीचा पदर डोक्यावरून खाली पडला. ते खाली पडायला आणि महाबीश राजा आणि गंगा यांची नजरानजर झाली आणि दोघांनी एकमेकांनी गालत स्मित हास्य केलं. तर ते ब्रह्मदेवांच्या लक्षात आलं आणि ब्रह्मदेवाने लगेच रागाने शाप दिला की महाबीश राजा, तू पृथ्वी तलावर जन्म घेशील आणि प्रतीप नावाचा राजा होशील आणि ही गंगा पृथ्वी तलावर अवतार धारण करेल आणि तुमच्या दोघांचं लग्न होईल, असं ब्रह्मदेव बोलले. मग तिथून पुढे स्वर्गलोकाला सोडून महाबीश राजा पृथ्वी तलावर प्रतीप नावाचा राजा म्हणून हस्तिनापूरमध्ये जन्माला आला.
मग त्याच्यानंतर लग्न झालं. त्याला 3 मुलं झाली. कोणा? प्रतिप्राजाला. देवापी, शंतनू आणि बाल्हिक हे त्याचे 3 पुत्र. मग राज्यकारभार चांगल्या प्रकारे केला. पुण्यवान राजा होता. पूर्वीचं स्मरण त्याला होतं. मग त्याच्यानंतर काही दिवसानंतर ब्रह्मदेवाच्या शापानं गंगा ही पृथ्वी तलावर येत होती. आणि पृथ्वी तलावर येता 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 रस्त्यामध्ये अष्टवसू भेटले. देवधर्म वसुमती. आणि वसुमती पत्नी या दोघांची मुलं 8. वसू आई आणि 8 मुलं म्हणून वसूचे पुत्र म्हणून त्यांचं नाव वसू, अष्टवसू म्हणायचं. तर ते अष्टवसू रस्त्यामध्ये भेटले आणि विचारले, गंगा माता तू कुठे चाललीस? ते म्हणाले, ब्रह्मदेवाने शाप दिला, मी पृथ्वी तलावर अवतार घ्यायला चालले. मग असं कर, आम्ही तुझ्या पोटी जन्म घेतो आणि तू जन्मल्याबरोबर आम्हाला जलात सोडून दे, पाण्यात सोडून दे, म्हणजे आम्ही मृत्यू पाहू आणि परत आम्ही स्वर्गलोकाला येऊ. ते म्हणजे असं कशामुळं करायचं? ते त्यांनी सांगितलं, आम्हाला वशिष्ठ ऋषीनं शाप दिलाय 8 जणाला की तुम्ही मृत्यू लोकामध्ये जन्म घ्याल. तुम्हाला वशिष्ठांनी शाप दिला. हो, कशा करता? त्याचं कारण. तर एक वेळेला वशिष्ठ मुनीकडं जेवणाचा मोठा कार्यक्रम होता. त्यात अष्टवसूलाही निमंत्रण केलं होतं. सहकुटुंब सहपरिवार भोजनाला यावयाचं. मग त्यावेळेला अष्टवसू आपल्या पत्न्या, मुलं बाळं सर्व परिवार घेऊन वशिष्ठाकडे भोजनासाठी आले. आता इतरही काही मंडळ भरपूर होतंच. मग त्यावेळेला सर्वांचे जेवणं यथेष्ट विश्वामित्रासारखे झाले. झाल्याच्या नंतर जेवण चांगलं, स्वयंपाक छान, कमी वेळामध्ये. तर त्यावेळेला अष्टवसूच्या एका बायकोनं, पत्नीने विचारलं की आपल्याला एवढं सुंदर जेवण कशामुळं दिलं, एवढं लवकर स्वयंपाक कसा झाला? ते म्हणले, काही माहिती नाही, आपण विचारू वशिष्ठांना. मग ते अष्टवसू आली वशिष्ठाकडे. ऋषीवर्य, तुम्ही उत्तम प्रकारचं जेवण दिलं आम्हाला, आम्ही तृप्त झालो, स्वादिष्ट भोजन, पण हे एवढं भोजन इतक्या लोकांना इतक्या कमी वेळात तुम्ही दिलंच कसं? तर त्यांनी सांगितलं, माझ्याकडं नंदिनी नावाची कामधेनू आहे. तिची प्रार्थना केल्यानंतर सर्व स्वयंपाक मिळतो आणि त्याच्यावरून तुम्हाला सर्वाला जेवण उत्तम प्रकारचं दिलं. हे अष्टवसूनं समजावून घेतलं आणि मग आपल्या पत्न्याकडं आली आणि त्यांना सांगितलं की वशिष्ठ मुनीकडं नंदिनी कामधेनू आहे आणि तिला इच्छा केलेली वस्तू प्राप्त करून देते, म्हणून आपल्याला इच्छेप्रमाणे त्यांनी आवडीचं भोजन घातलं. मग त्याच्यात एका वसूच्या पत्नीनं सांगितलं, मग असं करा ना, मग ती कामधेनू नंदिनी आपल्या घरी घेऊन चला. कशा करता? आपल्याला स्वयंपाक करायचं काम नाही, गॅस लागणार नाही, सिलेंडर लागणार नाही, स्वयंपाकाची मेहनत नाही, स्नान करायचं, कामधेनूची पूजा करायची आणि रोज आवडलेला पदार्थ मागायचा, जे काय खाऊ वाटल ते, जे काय खाऊ वाटल ते. तर हे बोलणं पत्न्याचं ऐकलं. मग त्यावेळेला ते म्हणायला लागले, आणि वशिष्ठ मुनी आपल्याला देतील कशी काय? ते म्हणाले, दिली तर बरंच झालं, तुम्ही मागून तर बघा, आणि जर नाही म्हणाले तर नाही म्हणाले तर चोरून घेऊन जाऊ, गाय चोरून घेऊन जाऊ, पण आपलं काम सोपं झालं आमचं. तुमच्या आवडीप्रमाणे जेवण मिळेल, आम्हाला स्वयंपाक करायचं वाचेल, आणि जेव्हा जे म्हणलं ते नाश्ता हो, जेवण हो, फराळ पाणी हो, ज्याला जे आवडेल ते मागायचं केव्हाही, त्याला काही टाईम नाही आहे. मग त्यावेळेला गेले वशिष्ठाकडे आणि विनंती करून सांगितलं, आमच्या पत्न्यांचा आग्रह आहे की तुमची नंदिनी कामधेनू आम्हाला द्या. तर ते म्हणाले, कामधेनू देता येणार नाही, स्वर्गातल्या देवांचा राजा इंद्र त्यांनी आम्हाला इतर लोकांना अन्नदान करण्यासाठी दिलेली आहे आणि तिचा वार आम्ही सर्वासाठी करतो. त्याच्यामुळं तुम्हाला पाहिजे तर रोज येऊन भोजन करून जा आमच्या पंक्तीला,
पण गाय काही देता येणार नाही. ठीक आहे, आले परत सर्वजण. पत्न्याने विचारलं, काय झालं? नाही, वशिष्ठाने नकार दिला, गाय देता येत नाही म्हणायला लागली. मग असं करा, रात्रीच्या वेळेला गाईला चोरून घेऊन चला. दुसरा पर्याय. बायकांचा हट्ट, बालहट्ट, स्त्री हट्ट, राजहट्ट आणि चौथा गुरु हट्ट. 4 प्रकारचे हट्ट आहे. मग रात्रीच्या वेळेला हे सर्वजण आठी वसू गेले आणि सर्व शांत झोपल्याच्या नंतर त्याच्यातल्या एकानं, जे सर्वात लहान होता ते, आता त्यांची नाव आहेत अष्टवसूची. धर, ध्रुव, ध्रुव, अनिल, अनिल, अनल, अनल, प्रत्युष, प्रभात, प्रभास, सोम, संमित्र. ही अष्टवसूची नाव आहे. तर शेवटचा असणारा प्रभास, लहान, त्याला सांगितले तू गाय सोड, आम्ही रक्षणाला राहतो, तू गाय सोड. ते गाय सोडायला गेला. मग ते गायीने हंबरडा फोडला. तर वशिष्ठ ऋषी जागी झाली. जागी झाल्याच्या नंतर आले, हे गाय सोडून चालले होते. 7 जण उभा होते, गायीला सोडून घेऊन चालला होता. तेवढ्यामध्ये आल्याबरोबर त्यांनी शाप दिला. तुम्ही अष्टवसू आहेत ना? हो. मग तुम्हाला शाप देतो, पृथ्वी तलावर तुम्ही मनुष्याच्या जन्माला जाल, तुम्ही चोरी करताय. मग आता सर्वजण शाप दिला, गेले वशिष्ठाकडे. आणि वशिष्ठाकडे गेल्याच्या नंतर मग हात जोडून विनंती केली, आम्हाला माफ करा, आम्हाला काही उशाप द्या, आम्हाला काही उशाप द्या. तर ते म्हणाले, 7 जण तुम्ही उभे होता, तुम्ही 7 जण जन्मल्याबरोबर उद्धरून स्वर्गाला याल. पण ज्यानं 8व्यानं गाय सोडली त्याला मी उशाप आताच देणार नाही. तर त्याला पृथ्वी तलावर जन्म घ्यावा लागेल, त्याला दुःख आणि कष्ट सहन करावं लागेल. बायकोचं ऐकून कामधेनू गाय सोडायला आला तर त्याला त्या मनुष्य जन्मामध्ये लग्न होणार नाही, बायको मिळणार नाही. वशिष्ठाचा शाप. मग तो शेवटी शरण आला, गुरुवर्य काही उशाप सांगा, मला काही उशाप सांगा, तुम्ही दिलेला शाप मला मंजूर आहे. तर तो म्हणाले, तू सदैव बेचैन असतील, तुझ्या मनाला सुख, शांती, समाधान, आनंद मिळणार नाही, सदा टेन्शनमध्ये राहशील, लग्न होणार नाही. ठीक आहे, पण अजून काही द्या. तुला भगवान श्रीकृष्णाचं नामस्मरण आयुष्यभर घडेल आणि त्याच्यानंतर भगवान कृष्णाच्या आशीर्वादानं तुझा अंत होईल आणि तू परत स्वर्गलोकी येशील. बरं ठीक. आणि लगेच तिथून निघून गेले. तर हे अष्टवसू गंगेला सांगायला लागलेत, तू पृथ्वी तलावर अवतार घ्यायला चाललीस ना, तर आम्हालाही वशिष्ठ गुरुने ह्या कारणामुळे शाप दिला, मग आम्ही पृथ्वी तलावर जन्म घेतो. तू जन्मल्याबरोबर काय कर, तुझ्या पोटी येतो आम्ही, आम्हाला जन्मले की जलामध्ये सोडून दे. म्हणजे एक तर शापामुळं मृत्यूलोकी जन्मही मिळाला आणि लगेच शापातून मुक्तही झालो, पुन्हा परत लगेच स्वर्गलोकी आम्ही येतो. बरं ठीक. मग ठरल्याच्या नंतर मग तिथून गंगा परत निघाली. आल्याच्या नंतर हस्तिनापूरच्या उपवन म्हणजे बगीच्यामध्ये उतरली. उतरल्याच्या नंतर महाभीष राजा सहज फिरत वनक्रीडा करायला बगीच्यात आला आणि त्या बगीच्यामध्ये हे सुंदर पवित्र गंगेला त्याने पाहिलं आणि विचारपूस केली, तू कोण आहेस, कोणाची आहेस, कशाकरता वनक्रीडा करतेस बगीच्यामध्ये? ते तिने सांगितले, मी स्वर्गलोकीची गंगा आहे, पृथ्वी तलावर ब्रह्मदेवाच्या शापाने आलेली आहे, तर मला कोणी सुद्धा नाही आहे, मग तुम्ही माझ्याशी लग्न करा. ते म्हणला, मी लग्न करणार नाही, पण माझा मुलगा आहे शंतनू, त्याला असणार तुझ्याशी लग्न करायला मी आज्ञा करेन आणि तो तिचा स्वीकार करेन. बरं ठीक आहे. मग तिथून पुन्हा गंगा फिरत राहिली आणि महाभीष राजा घरी आला. घरी आल्याच्या नंतर महाभीष राजाला जी 3 मुलं होती, त्या 3 मुलापैकी पहिला देवापी. आता त्याला राज्याचा अधिकार आहे, राज्य सिंहासनाचा. मग ही 3 मुलं मोठी झाली. मोठी झाल्याच्या नंतर महाभीषानं सांगितलं, देवापी तू ज्येष्ठ आहेस,
आता माझ्यानंतर तुला राज्याचा अधिकार आहे. आता मी स्वर्गलोकी तपश्चर्या करून निघून जाणार, तर तू राज्यकारभार सांभाळ. तर देवयापीनं हात जोडून नमस्कार केला आणि क्षमा मागितली. मला राज्य नको, सिंहासन नको, धन संपत्ती नको, मला वैभव नको, मला काहीच नको, कारण हे सगळं नाशिवंत आहे. पहा किती मोठं मन आहे, किती उदार आहे. राज्यपद नको म्हणायला लागले. पहा राजा व्हायला कोणाला नको वाटतं? अधिकार, सिंहासन, धन संपत्ती, वैभव, हाती घोडे, दास दासी, पण एवढ्यांचा त्यांनी त्याग केला. मग ठीक आहे, तू करणार काय? तर मी हिमालयामध्ये जातो आणि परमेश्वराची तपश्चर्या करतो आणि तपश्चर्या करून परमेश्वर मला प्रसन्न होईल आणि मी उद्धरून स्वर्गलोकाला जाईन. बरं ठीक, मला फक्त आज्ञा आणि आशीर्वाद द्या. मग आज्ञा घेतली, आशीर्वाद दिला आणि देवापी तपश्चर्येला हिमालयामध्ये निघून गेला. आता हिमालयामध्ये तपश्चर्या करायला लागलाय देवापी. तर तेव्हापासून देवापी अजून तपश्चर्येतच आहे. अजून आत्ता आहे याचा पुरावा पुढे देणार आहोत तुम्हाला. पण लोकाला विश्वास बसेल कसा? तर त्यावेळचं द्वापार युग, त्यानंतर द्वापार युग संपलं. 8,64,000 वर्ष झाली आणि त्याच्यानंतर आज कलियुगाला 5,000 वर्ष झाली, जे जवळजवळ 9-10 लाख वर्ष होत यायला लागलेत. तेव्हापासून देवापी हिमालयाच्या गुप्त गुहेमध्ये तपश्चर्या करायला लागलाय. किती दिवस तप करणार आहे? हे कलियुग संपेपर्यंत. कलियुग लागल्यामुळं तो तपातून सावध होऊन बाहेर यायला तयार नाही. त्याला माहिती आहे द्वापार युगानंतर कलियुग लागणार आहे. आणि देव तपश्चर्येमध्ये त्याला प्रसन्न झाले आणि सांगितलं, देवापी काय इच्छा आहे तुझी? काहीच नाही देवा, तुमची मला तपश्चर्या घडावी, अशीच भक्ती घडत राहावी. तथास्तु, माझी भक्ती तुला अशीच घडेल, तप साधन तुझं सिद्ध होईल. कलियुग संपल्यानंतर सतयुग लागणार आहे, कृतायुग लागणार आहे. तर तू राज्याचा, सिंहासनाचा, धनसंपत्तीचा त्याग केलास आणि माझ्या प्राप्तीसाठी हिमालयात तपाला आलास ना, तर मी सतयुगाचा पहिला राजा तुला करणार आहे. सतयुगाचा पहिला राजा देवापी होणार, हे नियोजन अगोदरच देवाने ठरवून ठेवले. म्हणून कलियुग संपण्याची वाट पाहायची आहे आणि कलियुग संपल्यानंतर जे सतयुग, कृतयुग लागणार आहे, तर त्याचा पहिला राजा तपश्चर्या संपून देव त्याला राज्य सिंहासनावर बसवणार, देवापी, आणि तिथून राज्यकारभार करणार. मग सुखाचं राज्य असेल, सत्याचं राज्य असेल, आनंदाचं राज्य असेल, धर्माचं राज्य असेल. मग एवढे वर्ष तपातच गेली आणि तिथून आता सत्ययुगाचं किती वर्ष राज्य करतो तो इतिहास पुढे राहिला. आज ही गोष्ट जर सांगितली आपण, तर एवढ्या वर्षाचा तपस्वी हिमालयामध्ये आहे, ही गोष्ट कोणीही मान्य करणार नाही. मग तो हिमालयामध्ये गुप्त गुहेमध्ये आहे सध्याला, पण ती ठिकाण कोणालाच माहिती नाही. मग हा देवापी तिकडे निघून गेल्यानंतर सहजच नंबर दुसऱ्या मुलाकडे आला आणि दुसरा शंतनू. मग सांगितलं त्याला, शंतनू, देवापी तर निघून गेला, आता तू राज्यकारभार सांभाळ, तुला राज्याभिषेक करू आणि मी तपश्चर्या करून स्वर्गलोकाला निघून जाईन, कारण शापातून आलेला आहे तो. त्यांनी सांगितले, ठीक आहे ताता. मग त्याचा राज्याभिषेक केला, सिंहासनावर बसवलं, राजाची सूत्र अधीन केली, राजकारण कसं करावं, धार्मिकतेनं प्रजेचं पालन कसं करावं, धर्मपालन कसं करावं, सगळी नीती समजावून दिली. आणि हे समजावून दिल्यानंतर त्याला एक गोष्ट सांगितली, हे पहा, स्वर्गलोकीची गंगा ब्रह्मदेवाच्या शापानं पृथ्वी तलावर अवतरली आहे, तर तू तिच्याशी लग्न कर, तिला नकार देऊ नको. मी तिला वचन दिले की माझा मुलगा शंतनू तुझ्याशी लग्न करेन, मी असं त्याला आज्ञा करेन, म्हणून तुझ्या लग्नाची ती वाट पाहत आहे आणि जेव्हा तुझी भेट होईल तेव्हा तू तिच्याशी लग्न कर. ठीक आहे ताता. आणि काही दिवसानंतर पुन्हा महाबीज राजा म्हणजे प्रतीप
अरण्यामध्ये तपाला निघून गेला. तपश्चर्या करून परत स्वर्गलोकी निघून गेला. आता शंतनू राज्याचा कारभार सुरुवात झाला. मग खूप दिवस राजपुत्र होता. राज्यकारभार करत 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 एकदा तो उपवनामध्ये फिरायला गेला. फिरायला गेल्याच्या नंतर ही गंगा गुप्त रूपाने तिथं फिरत होती. एक दिवस शंतनूच्या दृष्टीला पडली. दृष्टीला पडल्यावर त्यानं विचारपूस केली, तू कोण आहेस? मी स्वर्गलोकीची गंगा आणि मी पृथ्वी तलावर अवतार घेऊन आलेली आहे. मग ह्याला गोष्ट आठवली की आपल्या वडिलांनी सांगितलं होतं तिच्याशी लग्न कर. मग ठीक आहे, मग तू मला कोणी नाही आहे, मग माझ्याशी तुम्ही लग्न करा. तो म्हणला ठीक आहे, मी लग्न करायला तयार आहे, पण माझी काही अट आहे ती आपल्याला मान्य पाहिजे, तर मी लग्न करेन. काय अट आहे तुझी? मी जे 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 काही करेल त्याला तुम्ही अडथळा आणायचा नाही, तुम्हाला नको म्हणायचं नाही आहे, तरच मी लग्न करेल. आणि जेव्हा माझी अट मोडाल त्यावेळेला मी परत स्वर्गलोकी निघून जाईल. तर त्याला वाटलं हिच्या विरुद्ध जाण्याचा प्रश्नच नाही, राजा आहे आणि ही राणी होणार आहे. राज्य, संपत्ती, धन, हाती, घोडे, दास दासी, कपडे लते, अलंकार सर्वच काही आहे, दास दासी वगैरे, कशाची उणीव पडणार आहे? काही हरकत नाही. मग दोघांचं वचन प्रमाण ठरल्यानंतर मग गंगेला आपल्या हस्तिनापूरमध्ये आणलं आणि शंतनू राजाने तिच्याशी लग्नविवाह विधिवत केला. मग पुढे ग्रस्ताश्रम सुरुवात झाला. मग काही वर्षानंतर गंगा गरोदर राहिली आणि 1 वर्षानंतर तिला पुत्र प्राप्त झाला. आता पुत्र झाल्याबरोबर तिनं तो लहान बाळक आपल्याबरोबर घेतला आणि राजमहालातून बाहेर पडली. आता बाहेर पडल्याबरोबर आता डिलिव्हरी झालेली, मुलगा झालेला, बाळंतीणबाई घराच्या बाहेर लेकरू घेऊन पडेल कसं? तर राजाने पाहिलं पण आता बोलायचं काही नाही. कुठं चाललीस, का चाललीस, बाळ घेऊन का चाललीस, काय करणार आहेस म्हणायचं नाही आहे. असो, तिच्या मनावर काही करो, गप्प बसला. मग तिनं ते बाळ गेल्याबरोबर गंगेमध्ये सोडून दिलं. कारण पूर्वीचं ठरलेलं आहे ना अष्टवसूचं आणि गंगेचं बोलणं. ही गोष्ट लक्षात आहे. ही दुसऱ्याला कोणाला माहिती आहे का? गंगेला आणि अष्टवसूलाच माहिती आहे. मग ते बाळ झाला ते अष्टवसूपैकीच एक जन्मला होता. आता जी नावं सांगितली, धर, ध्रुव, सोम, सवित्र, अनिल, अनल, प्रत्युष, प्रभास. आता त्या कर्माप्रमाणे ते जन्माला येणार. मग सोडून दिलं, हातपाय धुतली आणि पुन्हा घरात आली. पुन्हा राज्यकारभार सुरुवात झाला. पुन्हा 2 वर्षांनंतर पुन्हा पुत्र झाला. पुन्हा बाळाला घेतलं, पुन्हा गंगेत नेऊन सोडलं. पुन्हा 2 वर्षाला पुत्र झाला, पुन्हा बाळाला गंगेत नेऊन सोडलं. अशी 7ही बाळं जन्मल्याबरोबर गंगेनं गंगेच्या जलात सोडले. मग ते सोडल्याबरोबर अवतार कार्य संपलं आणि लगेच ते अदृश्य झाले आणि परत स्वर्गलोकाला निघून गेले. अष्टवसू, 12 आदित्य आणि 11 रुद्र हे गोष्टी ठरलेल्या. प्रत्येक ग्रंथाच्या एका ओळीमध्ये ह्या तिघाचे नाव क्रमानंच येतात. 12 आदित्य, 11 रुद्र आणि अष्टवसू एवढे शब्द येतात. पण याचा उल्लेख सर्वांच्या लक्षामध्ये कथा प्रसंग ऐकल्याशिवाय येत नाही. 12 सूर्य, 11 रुद्र महादेवाचे अवतार आणि हे अष्टवसू देवधर्म आणि वसुमतीचे पुत्र. असा इतिहास त्याला क्रमच लागलेला आहे. नेहमीसाठी कुठेही तुम्हाला वाचायला मिळेल, वाचताना लक्षात ठेवा. मग ते इतिहास कळाला की मग त्या ठिकाणचं माहिती कळते. मग आता त्याच्यानंतर शेवटी आठवा जन्माला, आता 7चा उद्धार करून टाकला. 8वा जन्मल्याच्या नंतर त्यालाही घेऊन त्याचप्रमाणे निघाली. आता राजा आत्तापर्यंत सहन केला, तर त्याला काय वाटलं, आपण राजे, आता आपल्या राजे सिंहासनावर बसायला एखादा पुत्र लागेल की नाही. मग ही प्रत्येक झालेला पुत्र जर टाकू लागली गंगेमध्ये तर राजावर कोणाला बसवायचा? म्हणून राजानं त्यावेळेला सहन केलं नाही आणि गंगेला अडवलं. बाळ घेऊन कुठे चाललीस? ती म्हणली, मी जलामध्ये सोडायला चालले. अरे 7 बाळं तू जलात सोडलीस, हा 8वा बाळ आहे. आपल्या राजाला, राजे सिंहासनाला एक तरी पुत्र असू दे ना. तिने सांगितलं, हे पहा, मी तुम्हाला लग्नापूर्वी आधी वचन दिलं होतं, मला कुठली अडचण हरकत करायची नाही आणि जेव्हा तुम्ही कराल त्यावेळेला मी तुमच्या राज्यात राहणार नाही.
आता तुम्ही मला अडवलत ना, मी आता राज्यामध्ये राहणार नाही. आता मी बाळासहित निघून जाणार. मग त्याला दुःख झालं. ते म्हणे बाळासहित निघून जाणार. मग आता माझ्या राज्याला पुत्र आणि बाळ कुठं आहे आता? 7 तसे आणि 8 तू घेऊन जाणार. ते पहा मला एक एवढा तरी पुत्र दे. राजानं विनंती केली. ते म्हणाले ठीक आहे, मी एवढा पुत्र तुम्हाला देते, पण हा पुत्र आता सोबत नेते आणि 5 वर्षानंतर परत आणून देते. 5 वर्षानंतर. ते म्हणाले 5 वर्ष, हां 5 वर्ष माझी वाट पहा. मी कुठे पाहू वाट? तर मी ज्या गंगेमध्ये आता बुडणार बाळाला घेऊन, त्याच गंगेमध्ये पुन्हा प्रगट होईल. बरं ठीक आहे. आणि मग लगेच बाळाला घेऊन निघाली आणि बाळासहित गंगेमध्ये उडी मारली आणि बाळासहित स्वर्गलोकाला निघून गेली गंगा. आणि मग तो पुत्री सोबत घेऊन गेली. मग गेल्यानंतर त्याचं नामकरण संस्कार केला आणि त्याचं नाव ठेवलं गंगेनं देवव्रत. त्याचं नाव देवा. देवव्रत. मग आता बालपणापासूनच थोडा सांभाळ केला तिनं, की लगेच त्याला विद्या शिकवायला सुरुवात केली. आणि मग तिथं परशुरामाकडं धनुर्विद्येला ठेवलं स्वर्गलोकी. बृहस्पती गुरूकडं काही आत्मज्ञान शिकवायला तिनं ठेवलं. मग आता तिकडं तिचा राज्यकारभार म्हणजे स्वर्गलोकी सुरू झाला. आता इकडे राजा एकटाच राहिला. गंगा निघून गेली, पुत्रही राहिला नाही. आता राज्यकारभारात काही त्याचं लक्ष लागेना. मग आता एकाएकी झालं त्याला सगळा. पुत्रही नाही, गंगाही नाही आणि राज्यकारभार. मग आता काय करावं काय करावं चिंतेमध्ये त्यानं दिवस घातले. तर गंगा भेटतो म्हणाली, पण 5 वर्षानंतर मुदत आहे. मग आता 5 वर्षानंतर 5 वर्ष कधी संपतील, म्हणून तो काय करायचा, गंगेच्या अवतीभोवती काठावर सारखं फिरत राहायचा आणि गंगेची आठवण करायचा. गंगा 5 वर्षानंतर मला पुत्रासहित भेटतो म्हणलीस, माझा पुत्र मला परत देतो म्हणायला लागलीस, तू कधी परत देणार? असं करत 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 5 वर्षाचा कालावधी निघाला. मग एक दिवस गंगेच्या काठावर शंतनू राजा फिरत असताना अचानक गंगा जलातून बाळाला घेऊन हाताला धरून घेऊन आली. आल्याबरोबर राजानं पाहिलं, राजाला नमस्कार केला. हा घ्या आपला पुत्र, हा 5 वर्षाचा झालाय, याचं नाव देवव्रत आहे आणि हा परशुरामाकडे बृहस्पतीकडे स्वर्गलोकामध्ये विद्या शिकलेला आहे आणि हा तुमच्या कुळाचा उद्धार करेल. हा तुमचा पुत्र तुम्हाला परत. आणि मग त्यावेळेला पुत्राला परत घेतलं आणि सांगितलं मी परत आता स्वर्गलोकी निघून जाणार. आणि मग बाळाला दिलं आणि ती निघून गेली. आता काही वेळेला लोकांनी त्याला देवव्रत हे नाव सर्वाला माहिती नाही, प्रचलित नाही आहे. मग गंगेचा पुत्र म्हणून त्याचं नाव फक्त गंगापुत्र ही ओळख ठेवली. गंगेचा पुत्र म्हणून त्याला गंगापुत्र नावानंच प्रसिद्ध झाला. फक्त राजालाच तेवढं नाव माहिती. मग आता हळूहळू हळूहळू राज्यकारभार सुरू झाला आणि हा आता गंगापुत्र म्हणजे देवव्रत हळूहळू मोठा एक 10 वर्षाचा झाला. पण राजाला गंगेचा विरह सहन होईना. पुत्र प्राप्त झाला पण आता पत्नी नाही, राणी नाही आहे. मग हे कथा सांगायचं कारण काय तुम्हाला, म्हणून सांगितलं की पहिल्या ओळीशी या कथेचा संबंध आहे. तो संबंध कसा आहे हे सांगण्यासाठी ही ओवी घेतलेली आहे. जो कृष्ण द्वैपायनाचा जनिता, या ओवीशी दुसरी ओवी संबंधित आहे. आपल्याला वाचताना कळणार 2 ओवीचा काय संबंध आहे. मग तो काय केला, विरहानं उदास होऊन फिरत 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 यमुना नदीच्या काठावरती आला. तर यमुना नदीच्या काठावर फिरता फिरता शिकारीच्या निमित्तानं नावेमध्ये मत्स्यगंधा, जे व्यासानं नाव ठेवलं होतं त्याची आई सत्यवती, हे नाव हाकत असताना शंतनू राजाने पाहिली. आला का संबंध, कळाला का विषय? लक्षात ठेवावा लागतो विषय. कसा विषय आहे पहा. हा इकडे इतिहास कसा, हा इकडे इतिहास कसा, दोन्हीचा संबंध कसा आहे. जो कृष्ण द्वैपायनाचा जनिता, कृष्ण द्वैपायन म्हणजे व्यास, त्याचा पिता पराशर आणि त्याची आई सत्यवती. सत्यवती हे नाव द्वैपायनानं म्हणजे व्यासानंच तिचं ठेवले. मग तो तपाला निघून गेला, पराशरही निघून गेला यात्रेला, परंतु सत्यवती नेहमीप्रमाणे नाव हाकतच होती.
मग त्याच वेळेला शंतनू राजा तिथे आला आणि शंतनू राजानं सत्यवतीला पाहिलं, कारण सत्यवती पूर्वीपेक्षा सुंदर होती आणि क्षत्रिय राजकन्याच आहे. कोणाची? उपचरी उपरीचर वसू राजाची क्षत्रिय कन्या आहे आणि तिला स्वरूपाने सुंदर आणि शरीराने 4 कोसापर्यंत कापरासारखा अत्तरासारखा सुगंध अंगाला येईल असा पराशरीने केलाय. आणि सत्यवती नाव हे द्वैपायनाने म्हणजे व्यासाने ठेवलंय, म्हणजे पूर्वीपेक्षा अतिशय सुंदर झालेली आहे. मग ते सुगंध आणि ते स्वरूप बघून शंतनू राजाला वाटलं आपण तिची चौकशी करावं आणि जर तिचं लग्न झालं नाही, कुमारी आहे, तर आपण तिच्याशी लग्न करावं. ठीक. मग घरी आला पाहिल्याबरोबर आणि प्रधानजीला सांगितलं की यमुनेच्या नावेमध्ये कोणीतरी एक सुंदर कन्या आहे, तर तिची तुम्ही चौकशी करून या आणि जर लग्नासाठी योग्य असेल तर तिचे कोणी आई वडील असतील तिला भेटा आणि मला येऊन वर्तमान कळवा. बरं, मग प्रधान तिथून आले, सत्यवतीला पाहिलं, तिची चौकशी केली आणि आईवडील कोण, मग तिनं आपल्या वडिलाचं नाव कोळ्याचं सांगितलं. मग ते कोळ्याकडे गेले आणि त्यांनी सांगितलं, बाबा आमचा शंतनू राजा हस्तिनापूरचा, त्यांना लग्न करायचे, तर तुमची मुलगी त्यांना आवडलेली आहे, तर तुम्ही त्यांना ती मुलगी देऊन टाका. तर त्यावेळेला तिचे वडील म्हणायला लागले, हे पहा प्रधानजी, तुम्ही सांगितलात ही गोष्ट चांगली, परंतु प्रत्यक्ष राजालाच पाठवा माझ्याकडे, प्रत्यक्ष राजालाच पाठवा. तो म्हणला ठीक. मग प्रधान आले शंतनूकडं आणि राजाला सांगितलं, शंतनू तुम्हाला प्रत्यक्षच यायला सांगितले. तो म्हणला ठीक आहे, मी जाईन. आणि मग प्रत्यक्ष शंतनू राजास त्या कोळ्याकडे आला, आदर मान सत्कार वगैरे केला. हा गरीब होता, झोपडीत राहणारा, तो राजा आहे हस्तिनापूरचा. आणि मग हात जोडून विचारलं, काय विनंती सांगा आपली. ते म्हणाले, तुमची मुलगी जी आहे सत्यवती, ते मला लग्न करून देऊन टाका, मी हस्तिनापूरचा राजा आहे, ती राणी होऊन जाईल हस्तिनापूरची. तो म्हणला ठीक आहे, देतो, पण माझी एक अट आहे, ती मान्य पाहिजे तुम्हाला, तर मी देतो. काय? तर पूर्वीचे मुलंबाळ काही आहेत का? त्यानं मला एक मुलगा आहे पूर्वीचा. हां, तर मग माझ्या मुलीला जर मी दिलं आणि तिला जर काही मुलगा झाला, तर माझ्या मुलीच्या मुलालाच राजसिंहासनावर तुम्हाला बसवावं लागेल. पहिल्या मुलाला राज्यावर तुम्हाला बसवता येणार नाही आणि ही जर अट मंजूर असेल तर तुम्हाला मी मुलगी देतो. आता राजा विचार करू लागला, आता होकारही एकदम देता येईना, होकार एकदम देता येईना. त्याला वाटू लागलं गंगापुत्र आहे, त्याला राज्याचा सिंहासनाचा अधिकार, आणि तो अधिकार डावलून मी आता सत्यवतीच्या मुलाला कसं राज्य देणार. पूर्वीची परंपरा होती की ज्येष्ठाला राज्यपद मिळावं आणि त्यांनी नाकारलं तर मग दुसऱ्याला अधिकार होता. तो म्हणला ठीक आहे, विचार करून सांगतो. मग शंतनू राजा परत आला. आल्याच्यानंतर विचारचक्र सुरू झालं. आता करावं तर भीष्माला राज्यपद मिळत नाही, न करावं तर कोळी मुलगी द्यायला तयार नाही. पहा कशी अवघड गोष्ट आहे. मग विचार करता 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 मुलगी तर सुंदर आहे, मनात तर भरली, करायची तर आहे, पण तो द्यायला तयार नाही आहे. मग ह्या चिंतेनं राजाची प्रकृती खालावत चालली. त्या सत्यवतीचा विरह त्याला सहन होईना, पण ही गोष्ट त्याला कोणालाच सांगता येईना. मग आता हळूहळू हळूहळू हा गंगापुत्र त्यांनी प्रधानजीला विचारलं की राजाची प्रकृती खालावत चालली, त्यांचा काय आजार आहे, तर काही डॉक्टरांना वैद्यांना दाखवा, औषध पाणी करा आणि प्रकृती सुधारावी. ठीक आहे, प्रधानीनं वैद्य आणले आणि वैद्य आणून अनेक प्रकारच्या तपासण्या केल्या. मग त्यांना विचारलं कुठल्या प्रकारचा आजार आहे, तर त्यांनी सांगितलं हा मानसिक आजार आहे, शारीरिक आजार कुठलाच नाही, याला कोणत्याही प्रकारचं औषध चालत नाही. ठीक. मग आता प्रधानाला विचारलं गंगापुत्राने, राजाची प्रकृती अजून सुधारत नाही, वैद्य लोक आले, औषध पाणी झालं, रोगाचं काही निदान लागलं का. तर प्रधानाने सांगितलं त्यांना शारीरिक आजार कुठलाच नाही, तो मानसिक आजार आहे. त्याला वाटलं मानसिक आजार काय असेल, राजा आहे, राज्य धन संपत्ती सिंहासन हाती घोडे दास दासी प्रधान सर्व काही आहे ना, तर मानसिकतेचं कारण काय असेल. मग शेवटी एक वेळेला गंगापुत्रांनी स्वतःच विचारायचं ठरविलं आणि एकांतमध्ये राजाजवळ गेले, प्रेमानं बसले आणि हळूच विनंती करून विचारलं, दादा
तुम्हाला कोणत्या प्रकारचा आजार आहे? आता त्याला काही सांगता येईना. पण आता मोठा झालेला आहे गंगापुत्र. शेवटी खूप विनंती केली, "सांगा." ते म्हणाले, "बाबा, माझ्या आजारावर औषध नाही आहे आणि ते औषध तुम्हाला सापडणार नाही." "नाही, नाही, सांगा. कुठेही असू द्या, किती आवड असू द्या, औषध मी आणेल आणि तुमचा आजार कमी करेल. कारण मी तुमचा पुत्र आहे." पुत्राचा धर्म आहे, पित्याचं दुःख दूर केलं पाहिजे. पुत्रधर्म काय? पित्याचं दुःख दूर केलं पाहिजे. मग ते आजारातून असो, संकटातून असो, गंडांतरातून असो, अनेक प्रकारचं कुठेही असो, तरच त्याला पुत्र म्हणावा, जो पित्याचं दुःख दूर करतो. मग शेवटी फारच हट्ट घेतला. मग त्यावेळेला सांगितलं, "हे पहा, कोळ्याची मुलगी सत्यवती नाव हाकते आहे. तर तुझी आई गंगा स्वर्गाला निघून गेली आणि मला तिनं परत आणून दिलं. पण मला पत्नीचा विरह सहन होईना, म्हणून दुसरी आई तुला करण्याचा मी विचार केला, परंतु कोळी मला द्यायला तयार नाही मुलगी." आता भीष्माला थोडा ऐकून राग आला. राजा, राज्यवैभव, संतती, संपत्ती, घोडे, हाती, दास, दासी आणि कोळी साधा हं. नाव हाकणारा, मासोळ्या धरणारा आणि राजाला मुलगी देत नाही. म्हणजे असं काय कारण असलं पाहिजे? राजात काय उणीव आहे? त्यांनी सांगितलं, "ताता, तुम्ही काळजी करू नका. मी जातो कोळ्याकडे आणि त्याला विचारपूस करतो आणि सत्यवतीला मला आई देण्यासाठी मी विनंती करतो. मग तर झालं." आणि आशीर्वाद द्या, नमस्कार केला आणि तिथून आला कोळ्याकडे. आणि माल्यावर त्यांनी आदर, मान, सत्कार केला. राजपुत्र आहे. आणि त्यांनी विचारले, "हे पहा, माझे वडील राजे आहेत. तुमची मुलगी आहे. तर माझी आई करायची आहे तुम्हाला. तर तुमची मुलगी सत्यवती शंतनू राजाला द्या आणि लग्न करून द्या. आणि माझी आई होईल, मलाही आई नाही आहे." तो म्हणला, "ठीक आहे." मी राजाला यापूर्वी बोललो. राजाला काय सांगितलं? तर माझी अट अशी आहे, की माझ्या मुलीला सत्यवतीला जी मुलं होतील, त्यांना राजसिंहासनावर ते बसवावं, एवढी अट मी राजाकडे टाकली. पण राजाने काही पुढे उत्तर पाठविले नाही. अजून काही अट आहे का दुसरी? ते म्हणाले, "दुसरी काही अट नाही आहे. अन् तू शंतनू राजाचा राजपुत्र आहेस ना, ज्येष्ठ?" "हां, मी त्यांचा ज्येष्ठ पुत्र आहे." "मग विचार करून पहा. तुलाही विचार करता येईल या गोष्टीबद्दल. तू जर राजसिंहासनावर बसत नसशील आणि माझ्या सत्यवतीला जे मुलगा झाला, त्याला राजसिंहासनावर जर तू बसवून त्यांचा जर सांभाळ, रक्षण करत असेल, तर मी सत्यवती आता एका पायावर शंतनूला द्यायला तयार आहे." तो म्हणला, "ठीक आहे, यात काही अवघड नाही." विचारच केला नाही त्यांनी काही. "मी राजसिंहासनावर बसणार नाही आणि आईला जे पुत्र होतील, मला जे भाऊ होतील, त्यांना मी राजसिंहासनावर बसवेल, त्यांचं संरक्षण करेल, त्यांचा सांभाळ करेन मी आहे तोपर्यंत." बोलून थांबला. कोळ्यानं पुन्हा विचार केला. "हे पहा, गंगापुत्र, तुम्ही म्हणालात ही गोष्ट मला मान्य आहे. तुम्ही राज्यावर बसणार नाही. पण तुमचं लग्न झाल्यानंतर तुम्हाला मुलं होतील. मुलं झाल्याच्या नंतर ते काय म्हणतील? आम्ही वडिलांचे आहोत. गादीचा अधिकार आमच्या वडिलांचा. त्यांनी नाकारला असेल, पण त्यांच्यानंतर गादी आम्हालाच मिळायला पाहिजे, राज्यसिंहासन. मग ते काय म्हणतील? सत्यवतीच्या मुलाशी भांडण होईल आणि मग मी राजा, तू राजा, मी राजा, तू राजा, हा कलह राज्यामध्ये वाढेल. याच्याबद्दल काय करणार? तू जरी नको म्हणाला असतं, तुझी मुलं भांडतील ना उद्या." ते म्हणला, "गोष्ट खरी आहे. कदाचित राज्यासाठी अनेक ठिकाणी सिंहासनासाठी भांडण तंटे आहेत की जागोजाग." तो म्हणला, "मला मुलं झाले तरच भांडतील ना." "हो." "मग तुम्हाला होणार नाहीत कशावरून?" "होणार नाहीत कशावरून?" ते म्हणला, "मी लग्नच केलं नाही तर मुलं होण्याचा प्रश्न कुठं आहे? तर मी आता प्रतिज्ञा करतो की मी आजीवन आयुष्यभर लग्नच करणार नाही. ही प्रतिज्ञा घेतो तुमच्या पुढं, शपथ. मग लग्नच झालं नाही तर पुत्र होणार नाही, पुत्र झालं नाही तर तुमच्या मुलाशी भांडणे होणार नाही आहे आणि मी सत्यवतीच्या पुत्राला राजसिंहासनावर बसवेन आणि त्यांचं रक्षणही मीच करेन, ही जबाबदारी मी घेतो." मग त्यावेळेला कोळ्याला समाधान वाटलं आणि त्यांनी मग तेव्हा होकार दिला. म्हणून जेव्हा हे गंगापुत्रांनी प्रतिज्ञा केली,
तेव्हा त्याचं नाव ठेवलं भीष्म भीष्म. आणि भीष्म प्रतिज्ञा. त्याचं नाव भीष्म तेव्हा पडलं. मग त्याच्यानंतर कबूल झाला. मग कोळ्यानं सत्यवती घेतली आणि भीष्माचार्याबरोबर पुन्हा आले आणि सत्यवतीचं लग्न शंतनू राजाबरोबर करून दिलं. मग आता तो रक्षण करू लागला, आईवडिलांची आज्ञा सेवा पालन करू लागला. मग त्यावेळेला ही गोष्ट शंतनूला कळली की भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली की मी लग्न करणार नाही. कारण विचारलं ना, बाबा कशामुळं दिली मुलगी, तर मी लग्न करणार नाही, मला पुत्र होणार नाही आणि माझे पुत्र गादीवर बसणार नाही. सत्यवतीला पुत्र होतील, त्यांना मी राजसिंहासनावर बसवेल आणि त्यांचं रक्षण करेन. त्यावेळेला शंतनू राजाला अतिशय आनंद झाला की माझ्या लग्नासाठी पुत्रांनी आपल्या लग्नाचा त्याग करून प्रतिज्ञा केली. मग त्यावेळेला त्यांनी जवळ घेतलं, डोक्यावर हात ठेवला आणि आशीर्वाद दिला की तुला वृद्धपण कधी येणार नाही, तुझ्या अंगामध्ये सशक्त बळ राहील आणि तुला इच्छा मरण प्राप्त होईल आणि सदैव भगवान श्रीकृष्णाची भक्ती तुला घडेल. हे शंतनूनं वरदान दिलं भीष्माचार्याला. ह्या मधल्या गोष्टी सर्वाला गुप्त माहिती नाही आहे. आणि मग ते लग्न झाल्यावर मग शंतनूचं नाव शांततनू पडलं. शांतनू त्याचं नाव आहे पुढे शांतनू. एक काना वाढला त्याला पुढे. तर काना कशामुळे वाढला, तर शंतनूला लग्न भीष्माचार्यानं करून दिलं म्हणून मनाला, शरीराला, कायेला शांती प्राप्त झाली म्हणून त्याचं नाव शांत तनू. शांत तनू. तनू म्हणजे शरीर. काया, शरीर शांत झाली आणि त्याला समाधान आणि आनंद झाला. मग त्याच्यानंतर त्याच्या राज्यामध्ये एक मोठा गुण होता शंतनूच्या. शंतनू राजा ज्या वृद्ध म्हाताऱ्या जर्जर माणसाच्या मस्तकावर हात ठेवीन तो मनुष्य अगदी सशक्त आणि तरुण होत असे. म्हणून शंतनूच्या राज्यामध्ये कोणी वृद्ध नव्हताच म्हणून त्याचं नाव शांतनू. तर त्याच्या वरदहस्तानं किंवा कृपेनं हे शरीर असणारं शांत, तरुण आणि जर्जर वृद्ध असलं तरीही तरुणपणा प्राप्त होत होता. म्हणून अकाली म्हातारपण त्या काळामध्ये येत नव्हतं. मग त्याच्यानंतर त्यांचा राज्यकारभार पुढे सुरुवात झाला. मग काही काळानंतर शंतनू राजापासून सत्यवतीला 2 पुत्र झाले. एक विचित्रवीर्य आणि दुसरा चित्रांगद. आणि लहानपणापासून मग भीष्माचार्य मोठा, आता त्याचे हे लहाने भाऊ आहेत म्हणून त्याचा त्यांनी रक्षण केलं, सांभाळ केला, लहानाचे मोठे केले. त्यानंतर पुढे हळूहळू मोठे झाले. मग आता त्याला लग्नाची जबाबदारी त्याच्यावरच आहे तोपर्यंत रक्षण करेल. मग आता लग्न कसे करणार. मग त्यावेळेला काशीचा राजा, काशीला राज्यपद आहे, सिंहासन आहे, त्यावेळेला काशीला राजा होता. त्या काशीच्या राजाला 3 मुली होत्या, अंबा, अंबिका, अंबालिका. आणि तिन्हीचं संवर त्यांनी मांडलं होतं. जो युद्धामध्ये सर्व राजांना जिंकेल त्याला ह्या 3 मुली मी देऊन टाकेल. मग सर्व राजे आले पण जिंकण्यासाठी. मग त्या सर्वाशी युद्ध झालं. तर भीष्माचार्यानं सर्वाला रणांगणामध्ये राजे लोकांना पराभूत केलं आणि सर्व परत निघून गेले. म्हणून नाईलाजानं ह्या 3ही मुली राजानं भीष्माचार्याला वरामध्ये वरल्यामुळं देऊन टाकल्या आणि सांगितलं जाऊन तुम्ही लग्न करून घ्या. मग 3ही मुली हस्तिनापूरमध्ये आल्या. आता आल्याच्या नंतर भीष्माचार्याला लग्न करावयाचंच नव्हतं पण केल्यामुळं. मग आता ह्या 3 मुली काय कराव्या. मग त्यांनी विचार ठरवला की आपल्याला तर लग्न करायचं नाही, ते ह्या 3ही मुली काय कराव्या, विचित्रवीर्य आणि चित्रांगद त्यांना देऊन टाकाव्या. पण त्याच्यामध्ये ज्येष्ठ अंबा होती. तर अंबाने भीष्माचार्याला सांगितलं मी असणारं यापूर्वी शाल्व देशाचा राजा, त्याला मी मनानेच वरलेला आहे आणि माझं मन त्याच्यावर आहे.
तर तो म्हणला ठीक आहे, माझी परवानगी आहे, तू शाल्व देशाच्या राजाकडे जा, त्याच्याशी खुशाल लग्न कर, कारण ह्याला लग्न करायचंच नव्हतं. मग ठीक आहे. मग आंबा परवानगी घेऊन तिथून आली शाल्व देशाच्या राजाकडे आणि राजाला सांगितले, हे पहा, मी मनानेच तुम्हाला वरलेला आहे, तर तुम्ही माझ्याशी लग्न करा. शाल्व देशाचा राजा म्हणायला लागला, हे पहा, तुझ्या वडिलांनी पण केलाय आणि पणामध्ये जो जिंकेल त्याला तिन्ही मुली देणार आहे. तर तुला भीष्माचार्यांनी वरामध्ये जिंकून घेतले, तर तू भीष्माचार्याशी लग्न कर, तू त्याची पत्नी नियमानं होशील, तर मी तुझा आता स्वीकार करणार नाही. मग तिथून परत आली. आता परत आल्यानंतर पुन्हा भीष्माला सांगितलं की शाल्वदेश मला नकार दिला, माझ्याशी लग्न करायला तयार नाही आहे, तुम्ही वरून आणलात मला, आता तुम्ही माझ्याशी लग्न करा. तर भीष्माचार्याने सांगितलं, मला लग्नच करावयाचं नाही, मला लग्नच करावयाचं नाही. मग लग्न करायचं नाही तर मग आम्हाला जिंकून कशाला आणलं? तर त्यांनी सांगितलं, माझे 2 भाऊ आहेत, विचित्रवीर्य आणि चित्रांगद, त्यांचं रक्षण, त्यांचं सांभाळ करण्याची जबाबदारी माझ्याकडं, मी आईला वडिलाला तसं वचन दिले आणि मला त्यांच्याशी तुमचे लग्न लावून द्यायची. ते म्हणाले, तुम्ही लग्न केलं तरच तुमच्याशी करेल, नाही तर लग्न करणारच नाही. तो म्हणला, ठीक आहे, मी तर लग्न करणार नाही. मग ती रागारागानं आंबा तिथून परत निघाली. तर जाता जाता तिनं भीष्माचार्याला शाप दिला, मी आता तपश्चर्या करेल, दुसरा जन्म घेईल आणि दुसरा जन्म घेऊन तुमचा वध मीच करीन. आणि आंबा तिथून हिमालयामध्ये तपाला निघून गेली. आता याच्यानंतर पुढे मोठा विषय आहे. तिनं तपश्चर्या करून जन्म संपविला. संपविल्याच्या नंतर पुढच्या जन्मामध्ये शिखंडी म्हणून जन्माला आली. आणि मग शिखंडी म्हणून जन्माला आल्याच्यानंतर राज्याच्या दशा 2 विभागण्या झाल्या युद्धाच्या प्रसंगी, कौरवाकडे काही, पांडवाकडे काही. त्यावेळेला शिखंडी भीष्म कौरवात गेला म्हणून ही पांडवाकडे आली विरोधामध्ये, आणि पांडवाकडे येऊन अर्जुनाच्या रथामध्ये बसली. तर ज्या वेळेला धनुष्यबाण घेतला आणि भीष्माचार्याबरोबर युद्ध करत होते, त्यावेळेला भीष्माचार्यानं अंतर्ज्ञानानं ओळखलं, ही पूर्वीची आंबा ही शिखंडी आहे, तर ही स्त्री आहे, मी एवढा मोठा वीर आहे आणि तिच्यावर ते धनुष्यबाण कसं सोडू, म्हणून त्यांनी धनुष्यबाण सोडलं नाही. आणि म्हणून अर्जुनाला पुढे करून शिखंडी पाठीमागं राहून भीष्माचार्याचा वध तिनं केला. हा महाभारतातला युद्धातला प्रसंग आहे. पुढे एक बाजू संपली. आता राहिल्या 2 जणी, अंबिका आणि अंबालिका. मग अंबिकेचं लग्न आणि अंबालिकेचं लग्न 2 भावाशी करून दिलं, जे विचित्रवीर्य आणि चित्रांगद आहे, या दोघांशी लग्न करून दिलं. आणि मग यांचा ग्रस्त आश्रम पुढे सुरू झाला आणि भीष्माचार्य त्यांचं रक्षण करीत होता. मग त्याच्यावर एकाला राज्यावर बसवलं, विचित्रवीर्याला. मग काही कालानंतर हळूहळू त्याला क्षयरोग झाला. क्षयरोग झाल्यामुळं त्याला मूलबाळ काही झालंच नाही आणि क्षयरोगामध्येच तो मरून पावला. मग ती अंबिका तशीच राहिली. मग आता पुढे चित्रांगद राहिला. मग चित्रांगदाला राजसिंहासनावर बसवलं. मग गंधर्वाबरोबर तो अचानक युद्ध करायला गेला आणि युद्धामध्ये तो मारल्या गेला. त्यालाही मूलबाळ झालं नाही. दोघंही भाऊ सत्यवतीची मुलं मरण पावले. मात्र अंबिका आणि अंबालिका दोघीजणी तशाच राहिल्या. आता सत्यवतीला चिंता वाटली की आता पुत्र नाही राज्याला, कसं करावं. वडिलांनी तर आड घातली. 2 पुत्र होते पण दोघांनाही मूलबाळ झालं नाही, राज्यकारभार संपला. तर भीष्माचार्याला सांगितलं, बाबा दोन्हीही मुलीशी तूच लग्न कर. त्याने सांगितलं, माते मी तर पण केलं आहे, प्रतिज्ञा आहे, मी आजन्म लग्न करणार नाही. मग आता पुढे राज्यावर बसवायचं कोणाला? आता राज्यावर बसवायचं कोणाला? तो राज्यावर बसणार नाही, दोघंही मुलं मरण पावले, आता राज्यावर बसवायचं कोणाला? मग त्यावेळेला तिनं विचार केला की आता करायचं काय. भीष्मानं नकार दिला. मग त्यावेळेला तिला आठवण झाली की आपला पराशरापासून मंत्रांनी नावेमध्ये जन्मलेला पुत्र कृष्णद्वैपायन संबंध आला का तिथं, जो कृष्ण द्वैपायनाचा जनिता आणि त्रिकाल ज्ञानी प्रतिसृष्टी करता. मग त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं, आई
तुला काही अडचण पडेल, संकट पडेल, त्यावेळेला माझी आठवण कर, मी तुला क्षणात येऊन भेटेन. बरं, मग त्यावेळेला तिनं आठवण केली द्वैपायनाची, म्हणजे व्यासदेवांची, की व्यासदेव तिच्या समोर आठवण केल्याबरोबर प्रगट झाले आणि सत्यवतीला नमस्कार केला. माते, काय संकट आहे, काय दुःख आहे, मी काय सेवा करू, कशाकरता माझी आठवण केली? तर तिनं सांगितलं, बाबा, माझे तुझ्या नंतरचे 2 पुत्र शंतनूचे विचित्रवीर्य चित्रांगद हे मरण पावले. त्यांना काही मूलबाळ झालेलंच नाही आहे. शंतनू राजे स्वर्गाला निघून गेले. भीष्माचार्य राज्यपदावर बसणार नाही आणि तो लग्नही करणार नाही. मग आता पुढे राजाच्या गादीवर कोणाला बसवायचं? हस्तिनापूरचं राज्य एवढं मोठं सिंहासन. माते, सांग काय आज्ञा आहे ती? हे पा, तुझ्या कृपा आशीर्वादानं दोघींना एक एक पुत्र व्हावा आणि ते राज्यावर पुढे बसतील अशी माझी इच्छा आहे. तू माझाच पुत्र आहेस. भीष्माला सांगितलं पण तो मान्य करायला तयार नाही. त्यानं प्रतिज्ञा केलेली आहे. तर तू तरी 2 पुत्र उत्पन्न करून राज्याचे वारस कर. तो म्हणला, ठीक आहे, तुझ्या आज्ञेप्रमाणे. मग मंत्रशक्तीच्या नियोग पद्धतीच्या द्वारे अंबिकेला एक पुत्र व्यासदेवाने द्वैपायनाने दिला. दिल्याच्या नंतर आता बाळ जन्मालाच नाही अजून, नुसता बाळ पोटात मंत्राने दिलाय. तर त्यावेळेला आईने विचारलं भविष्य सत्यवतीनं, की हे व्यासा, बाळ कसा जन्माला येईल? त्यांनी सांगितलं, भविष्य आई, बाळ तिला दोन्ही डोळ्यानं आंधळा जन्माला येईल. मग दोन्ही डोळ्यानं जर आंधळा जन्माला, तो राज्यकारभार कसा करेल? मग आता आंबेलिकेला एक पुत्र दे. तो म्हणला, ठीक. मग तिलाही गुप्त मंत्र सांगितला. मंत्रानं तीही गरोदर झाली. मग तिचंही भविष्य विचारलं. तर आई, तर तो कोड फुटलेला पांढऱ्या शुभ्र रंगाचा मुलगा होईल, पांडू. मग आता सांगितलं अजून एक मुलगा दे. बरं, मग त्यावेळेला अंबिका घाबरली. घाबरल्याच्यानंतर तिनं काय केलं, आपली दासी होती, साज शृंगार करून मग व्यासदेवाला सांगितलं, तुम्ही तिलाच मंत्र सांगा. तो म्हणला, ठीक आहे. मग तिला मंत्र सांगितला, ती गरोदर झाली. मग पुन्हा व्यासाला विचारलं सत्यवतीनं, तो कसा येईल? आई, तो ज्ञानी येईल, विद्वान जन्माला येईल, कृष्ण भक्ती करणारा येईल, पण दाशीच्या पोटी पुत्र जन्माला येईल आणि दाशी पुत्र जन्मल्यामुळे त्याला राज्यावर बसायचा अधिकार राहणार नाही. खालच्या वर्गाची आहे ना. मग ठीक आहे माते, मला आज्ञा, आता तुझी इच्छा पूर्ण झाली. हां, ठीक आहे बाळा, जेव्हा तुला काही अडचण पडेल त्यावेळेला माझी आठवण कर, मी येतो आणि तुझं काही दुःख असेल तर मी निवारण करतो. नमस्कार केला, आशीर्वाद घेतला आणि निघून गेला. मग त्याच्यानंतर तिघी प्रसूत झाल्या. मग पहिलेला पुत्र झाला अंबिकानंदन, तो धृतराष्ट्र, दोन्ही डोळ्यांनी आंधळा. मग अंबालिकेला पुत्र झाला, तो पांढरा शुभ्र कोड फुटल्याप्रमाणे, म्हणून त्याचं नाव पंडू, पांढरा असल्यामुळे पंडू. आणि तिसरा असणारा दाशीला पुत्र झाला, हां, तर तो विदूर. विदूर म्हणजे शंकर जाती. शंकर जाती हा ब्राह्मण व्यासदेव आणि ही दाशी, दोघीच्या पोटी बाळ झाला, तो शंकर, म्हणून त्याचं नाव विदूर ठेवलं. असे 3 पुत्र प्राप्त झाले. मग शेवटी हळूहळू मोठे झाले. मोठे झाल्यावर आता सर्व प्रजेनं भीष्माचार्यांनी विचार केला, राज्यावर कोणाला बसवायचं? वडील आहे धृतराष्ट्र, पण आंधळा आहे, त्याला बसवता येणार नाही, कारण तो राज्यकारभार करणार नाही. राज्यकारभार करणार नाही, मग कोणाला बसवावं? आता विदुराला तर राज्याचा अधिकार नाहीच, मग बसवावं येऊन जाऊन पंडूलाच. आता पर्याय दुसरा काही नाही. मग त्यावेळेला भीष्माचार्यांनी प्रजेनी पंडूला राज्याभिषेक केला, सिंहासनावर ते बसवलं आणि मग पंडू राजा झाला आणि तिथून राज्याचा कारभार सुरुवात झाला. आता विचित्रवीर्य चित्रांगदाचं रक्षण केलं, त्यांचेही लग्न करून दिले भीष्माचार्यानं. त्याच्यानंतर ह्यांना पुत्र झाले, ह्यांनाही गादीवर बसवलं, तरी त्यांच्या पाठीमागं रक्षण आणि सांभाळ करतोच. आता हे लेकरं मोठे झाले, राज्यकारभार सुरू झाला, आता यांच्या लग्नाची तयारी पुन्हा त्यालाच करायची, अजून खटपट. आता मग त्यावेळेला गंधार देशाचा राजा, आज त्याला पाकिस्तान म्हणतो आपण, गांधार देश तो आहे, तर त्या राजाची कन्या गांधारी. मग तिची सोयरी केली आणि धृतराष्ट्राला दिली आणि एक लग्न करून दिलं.
त्याच्यानंतर कुंतीभोज कुंतीभोज राजा, हां, त्याची मुलगी वटीत घेतलेली आहे, त्याला मूलबाळ झालं नाही, दत्तक घेतलेली आहे. तर ती असणारी वसुदेवाची बहीण आहे. त्यानं वटीत घेतल्यामुळं आपलं नाव पुढे चालू राहावं म्हणून तिचं आईवडिलाचं नाव ठेवलेलं शूरसेन मारिसा हिची कन्या प्रथादेवी मूळचं नाव. पण इकडं कुंतीभोजानं तिचं नाव कुंती ठेवलं आपलं आडनाव चालवण्यासाठी. आणि ती कुंती पंडूला दिली आणि एक लग्न झालं. आणि दुसरं मद्र देशाचा राजा होता, त्याची कन्या होती माद्री. माद्री. ती माद्री पंडूला दिली आणि पंडूचं दुसरं लग्न झालं. आणि त्याच्यानंतर विदूर राहिला. मग पारस्वी देवी देवक राजा देवक राजाची कन्या ती विदुराला दिली आणि विदुराचं लग्न करून दिलं. असे तिघाचेही लग्न भीष्माचार्यांनी करून दिले. मग याच्यानंतर आता पंडू राजाचा कारभार पुढे सुरुवात झाला. जेवी मनुष्ये वागती अपार, तैसेची पूर्वी होते रजनीचर. ते पितृ कैवारे समग्र, जाळिले सत्र करुणिया. जन्मंजय सर्पसत्र केले, ते आस्तिके मध्येच राहाविले. पराशरासी पुलस्तीने प्राथिले, मग वाचले रावणाधिक. हां, तर ह्या दोन ओवीचा संदर्भ सांगण्यासाठी जन्मेंद्र राजा कोण होता आणि त्यानं आपल्या वडिलाचा सूड घेण्यासाठी सापाचा यज्ञ का केला, हा परिचय पटवून देण्यासाठी आम्ही जन्मेंद्र राजाच्या वंशावळीपासून थोडं महाभारत सांगत आणायला लागलो. तर हे सांगत धृतराष्ट्र, पंडू, विदुर यांच्या राज्यकारभारापर्यंत आपण आणले. आता पुढे कौरव पांडवाची उत्पत्ती कशी होणार आणि त्या उत्पत्तीपासून मग त्यांना पुत्र कसे होणार, मग त्या पुत्रानंतर अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू कसा, अभिमन्यूचा पुत्र परीक्षिती राजा कसा, आणि परीक्षिती राजाला 4 पुत्र झाले, त्याच्या जन्मेंजय ज्येष्ठ. आणि मग जन्मेंजयाने सापाचा यज्ञ का केला आणि मग सर्व साप कसे भस्म केले आणि तो साप यज्ञ अर्धवट कसा राहिला आणि नंतर साप कसे वाचले आणि सापापासून प्रतिज्ञा कशी करवून घेतली, हा संपूर्ण विषय आपण उद्याच्या प्रसंगामध्ये सांगू. आजची वेळ या ठिकाणी संपलेली आहे आणि म्हणून आजची घडलेली सेवा शिवशंकर कैलासपती महादेवाच्या चरणी अर्पण करू आणि उद्या याच्या पुढचा विषय सांगू. आजच्या प्रवचनाला या ठिकाणी विराम. सांब जय नमः पार्वती पते शिव हर हर महादेव. सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. शिवयोगी सद्गुरु श्री वैजनाथ स्वामी महाराज की जय.